नागपुर के पार्टी थाने की पुलिस ने एक संगठित चोरी के मामले का बड़ा खुलासा किया है। पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार कर 11,12,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है, जिसमें सोने चांदी के गहनों सहित नकद राशि शामिल है। घटना 21 जून की रात की है, जब फिरियादी अनुपमा वाघमारे अपने परिवार सहित घर में ताला लगाकर पुलगांव गई थी। लौटने पर देखा कि घर का ताला टूटा है और अलमारी से लाखों के गहने गायब है। जांच में पुलिस ने संदीप टेमरे, महेंद्र कुशवाहा और नामक आरोपियों को सिवनी मध्य प्रदेश से हिरासत में लिया। पूछताछ के दौरान संदीप टेमरे ने चोरी की वारदात कबूल की और बताया कि गहने सिवनी में 2 अलग अलग लोगों के पास छुपाए गए थे। जब्ती की गई सामग्री में शामिल है सोने की पोत, अंगूठियां, झुमके, नथ, चांदी की पायजेब, नकद 1,000 और एक काली बैग सहित कुल 11,12,000 रुपए का मुद्देमाल। इसके साथ ही संदीप टेमरे ने पार्टी और मानकापुर थानों में दर्ज अन्य 6 चोरी के मामलों में भी अपनी संलिप्तता कबूल की। पुलिस ने न्यायालय से रिमांड मांगी है ताकि आगे की पूछताछ में गिरोह से जुड़े अन्य संदिग्धों तक भी पहुंचा जा सके। नागपुर समय के लिए कैमरा पर्सन रोशन के साथ सुरेंद्र सिंह नागी की रिपोर्ट, नागपुर। घरफोडीचे गुन्हेगार आपण शिवनी बालाघाट इथून आणलेले आहे आणि त्यांनी आमच्याकडच्या 4 घरफोड्या दिलेल्या आहेत आणि मानकापूरचे 3 घरफोडे आहेत। असं आपण एकूण ह्या 4 गुन्ह्यात आणि मानकापूरचं काय माल असं एकूण आम्ही 11,12,000ची रिकवर केलेलं आहे माल। यातला मुख्य आरोपी संदीप टेमरे आहे, तो राहणारा शिवनीचा आहे, मुक्काम बालाघाट शिवनी MP च्या। त्याच्या पूर्वीच्या चोरीचे रेकॉर्ड दिसते आमच्याकडे, 2-3 चोऱ्या झाल्यात आणि जे DBचे अधिकारी आहे PSI अरविंद कोल्हारी साहेब आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे। हा आरोपी पूर्वी नागेश्वर नगरला पार्टीच्या 4 वर्ष अगोदर राहत होता। नंतर तो आपल्या मुडगावी शिवनीला गेलेला आहे आणि त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की त्याला जुगार खेळण्याचा छंद आहे, त्यामुळे तो चोरी करतो आणि जुगार खेळतो। आणि इतर आरोपी परत एक आरोपी अटक आहे सोबत। आणखी जे इतर आरोपी आहेत त्यातला 2 आरोपी फरार आहेत आणि त्याचे पण आम्हाला शोध घेणं सुरू आहे। पूर्वीचेच गुन्हे आहे, 2024चे एक गुन्हा आहे आमच्याकडला आणि 2025चे 3 गुन्हे आहे जे आरोपीने आम्हाला दिलेले आहे। त्याचप्रमाणे मानकापूरचे 3 गुन्हे त्यांनी सांगितलेले आहे। या एकूण कारवाईत 11,12,000चा पूर्ण मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP डॉक्टर नवीन चंद्र रेड्डी सर आणि नॉर्थ रिजन राजेंद्र दाभाडे सर, आमचे जे DCP आहेत श्री निकेतन कदम सर आणि ACP विशाल सिलसागर सर यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात ही कामगिरी करण्यात आली।